मी बाबा बेलापूरकर। आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील भाजपचा पाया मजबूत आणि अभेद्य करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे। ती त्यांनी लिलिया पार पाडली असून विखे यांनी काँग्रेस खिळखिळी करण्याचा सपाटा लावला आहे आणि ते यात बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे चित्र आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे। यात मात्र निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नेते यांच्या स्वप्नांची धुळदाण होऊन त्यांनी भाजपसाठी प्रतिकूल परिस्थितीत उपसलेल्या कष्टाची आहुती पडताना दिसत आहे। संगमनेरचे सत्यजित तांबे आता राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांना भाजपात स्थान देत आमदारकी सुद्धा बहाल करून त्यांच्या विजनवासाचे पुनर्वसन केले आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पार खिळखिळी करून टाकली आहे। काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात घेऊन त्यांना आमदारकीची संधी देत असताना स्वतःला निष्ठावंत या नावाच्या बिरुदावलीने स्वतःला मिरवत ठेवणाऱ्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे। ना घरका ना घाटका अशी वेळ भाजपातील निष्ठावंतांवर आलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे। भाजपा पक्षासाठी ज्यांनी अपार कष्ट घेतले, आपल्या आरोग्याची काळजी न घेता संसाराकडे कुटुंबाकडे लक्ष न देता जिल्ह्यात भाजपा वाढवली आणि आता सत्तेची फळे चाखण्याची वेळ आल्यावर कोण्या माकडाने पटकन उडी मारून हाती आलेलं सत्तेचं फळ तोंडात टाकण्यापूर्वीच हातातून हिसकावून घेऊन झाडाच्या टोकांवर बसून खावं आणि त्यांनी हात चोळीत दात इचकत बसावं अशी वेळ भाजपचे नेते व कार्यकर्त्यांवर येऊन ठेपली आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील निष्ठावंत भाजपच्या नेत्यांमध्ये अंतर्गत असंतोष झुमसत असून याची वाच्यता जाहीरपणे नाही तर अंतस्थ होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपला अग्रक्रम करण्याचे धोरण अवलंबिले असून मात्र त्यासाठी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आयुष्याची होळी होताना आपल्याला दिसत आहे। भाजपची सत्ता नसताना महाराष्ट्रात आणि अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, मोठा त्याग केला। मात्र येणारा काळ हा मागच्या काळासारखाच कोरडा जात असल्यामुळे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेत्यांना ह्याची का फळं मम कष्टाला अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे। यासाठी उपसले होते काय ते कष्ट अशी म्हणण्याची वेळ या नेत्यांवर येऊन ठेपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यरत असून त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये आयात केलेल्या नेत्यांमध्ये सर्वच काँग्रेसचे आहेत। त्यांना सत्तेची फळं चाटायची संधी मिळत आहेत। निष्ठावंत भाजप नेत्यांवर मात्र जिवळ्या चाटायची वेळ आलेली आहे। आता आपल्या राजकीय भवितव्याचे काय असे खाजगी चर्चेमध्ये ते व्यक्त होत आहेत। काँग्रेसमधून भाजपमध्ये हे आलेले नेते मंडळी काँग्रेसची सत्ता असताना सत्तेत होते आणि आता भाजप सत्तेत असताना हेच काँग्रेसचे नेते सत्तेत येऊन बसले आहेत। विविध पातळीवर भाजपच्या ज्या निष्ठावंत नेत्यांनी कार्यकर्त्यांसह त्या काँग्रेसच्या नेत्यांबरोबर संघर्ष केला त्याच काँग्रेस नेत्यांशी जुळवून घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांना मानणारा व त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा नेत्यांचा संच आहे। त्यामुळे अशा मजबूत कार्यकर्त्यांचा संच विखे हाच त्यांचा पक्ष आहे। ही काळ्या दगडावरची रेष अधोरेखित झालेली आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे विखे हे कोणत्याही पक्षात असले तरी त्या पक्षात त्यांची पकड मजबूत ठेवतात। आताही याच कारणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करण्यास ते यशस्वी होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे भाजपमध्ये देखील विखे पाटील यांचा वर्चस्व राहिलेला आहे। बंडखोर निष्ठावंतांना त्यांनी यापूर्वीच घरचा रस्ता दाखवला आहे। स्वतःच्या कार्यकर्त्यांचा संच संचलित करून जिल्ह्यात भाजपचा मोठे करण्याचे कार्य विखे पाटील यशस्वी करीत आहेत। याचा फायदा 100% निश्चितच पुढील लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना खासदारकी लढवताना होणार असून ते आजच भावी खासदार म्हणून घोषित झालेले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही। तुर्तास एवढेच, भेटूया पुढच्या बातमीपत्रात। जय हिंद, जय महाराष्ट्र।